नागपुर नगर निगम चुनाव में प्रभाग क्रमांक 22 इस बार खास चर्चा में है। संघ मुख्यालय वाले इस प्रभाग में एक युवा स्वयंसेवक की चुनौती ने सियासी हलचल बढ़ा दी है। इथल्या समस्या या बघा काय आहे ना, या प्रभागामध्ये एकही चांगलं क्रीडा प्रशिक्षण केंद्र नाही, स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय नाही, चांगले स्वास्थ्य केंद्र नाही, असलेल्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या, नव्याने एक सार्वजनिक शौचालय बांधता आलं नाही। या प्रभागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड आहे। आत्ता आपण ज्या परिसरात उभे आहोत, गुजरनगर परिसरात उभे आहोत, त्याची जी मागून एंट्रन्स आहे, एकदा जाताना ती एंट्रन्स तुम्ही शूट करून घ्या। म्हणजे कुठेतरी जाणीवपूर्वक ही जी मंडळी इथे आहे, ही जे मतदार आहेत, हे माणसं नाही आहेत का, असा कुठेतरी प्रश्न पडतो की यांना तुम्ही माणसं समजत नाही का? प्रस्थापित लोकांना या लोकांचं काय चुकलेलं आहे की यांना अशा स्थितीत, एक तर हे बिचारे घाटाच्या मागे राहतात, नाल्याच्या बाजूला राहतात आणि इतकी प्रचंड अस्वच्छता, आणि प्रशासन त्यावर काहीच विचार करत नाही। अहो, यांना पॅम्पर केलं पाहिजे, या मतदारांना पॅम्पर केलं पाहिजे। एका प्रकारे या मतदारांना एक विशिष्ट, एक वेगळी हे दिली पाहिजे, सोय सुविधा दिली पाहिजे। पण या परिसराची तुम्ही वास्तविकता बघून घ्या, गाड्या येत नाही यांना, ती एंट्रन्स बघा किंवा ही एंट्रन्स बघा, कचऱ्याची समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या आहे, समस्या अनेक आहेत। आमचं म्हणणं आहे की समस्या तर ठीक आहेत, आम्ही काही एक सोल्युशन घेऊन आलो, नागरिक समिती एक सोल्युशन घेऊन आली आहे, एक तरुणांची फळी एक सोल्युशन घेऊन आली आहे, आणि आम्ही आमचा प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आम्ही हा प्रयत्न करतोय की आमचा जो एक मेसेज आम्ही तयार केलेला आहे, तो मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा, आणि लोकांनी यावेळी जात धर्म पंथ संप्रदाय पक्ष रंग या सगळ्या पलीकडे जाऊन तरुणांच्या या प्रयत्नाला, नागरिक समितीला समर्थन द्यावं आणि सिंह चिन्हावर मतदान करावं। तुम्ही स्वयंसेवक आहात आणि मल्लखांबचे खेळाडूही राहिले आहेत, काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीने पाहता? बघा, एक मला आनंद झाला की तुम्ही स्वयंसेवकासोबत हे सुद्धा म्हटलं की मल्लखांबाचा खेळाडू आहे, कारण मी हे सातत्याने सांगतोय की जितका वेळ मी संघाच्या शाखेत घालवला असेल, संघाच्या शाखेच्या मैदानावर घालवला असेल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी हा आमच्या संस्थेच्या मल्लखांब प्रशिक्षणामध्ये घालवलेला आहे। मला आनंद झाला की तुम्ही ही सुद्धा माझी आयडेंटिटी सांगितली, आणि याला त्या गोष्टींचा इथे काही प्रासंगिकताच नाही की मी मल्लखांब खेळाडू आहे तर काय झालं। हा ठीक आहे, मला एक क्रीडा क्षेत्राचा गंध आहे, तर मी इथे जेव्हा सगळ्या सोयीसुविधा आपण स्पोर्ट्सच्या अनुषंगाने तयार करू, त्यावेळी त्याचा फायदा होईल। मी स्वयंसेवक आहे, त्याचा काय फायदा होऊ शकतो इथे, मला एक संघटनात्मक बांधणीचा एक अंदाज आलेला आहे। स्वयंसेवक जो कोणी असतो त्याला एक साधारण लहानपणापासून सांगितलं जातं की कसं संघटन बांधायचं, कसं लोकांसोबत संपर्क ठेवायचा, त्याचा मला निश्चितच फायदा होतो। त्याच्या व्यतिरिक्त की मला बाबा संघाने सांगितलं की तू उभा राहा, किंवा मला संघाने सांगितलं की तू बसून जा, हा भागच नाहीये। संघाचा इथे हस्तक्षेप नसतोच, म्हणजे माझ्या माहितीनुसार तर नसतोच। सध्या म्हणजे अनेक आपण कुठलाही परिसर पाहिला तर खेळाचे मैदान कमी होत आहेत, म्हणजे तरुणांना किंवा मुलांना खेळण्यासाठी मैदान राहिले नाही। त्या संदर्भात काय वाटतं, म्हणजे पुढे काय विचार? नाही, नुसतं मैदान देऊन होत नाही। बघा काय आहे, आता काही NIT मैदानं तयार केली होती, आणि नुसते मैदान तयार केली, बाथरूम तयार केली, आणि चला आता पोरांनो खेळ, असं नसतं होत। तुम्हाला खेळ खेळवायचा असेल तर त्याला लागणारे साधनं, प्रशिक्षक या सगळ्या सुविधा पुरवाव्या लागतात। तुम्ही फक्त एक मैदान करून घेतलं, इथे तर आपल्या प्रभागात तर मैदानही झालेलं नाही, पण तुम्ही फक्त एक मैदान केलं आणि माती टाकली तर त्यांनी तेवढ्यानी होत नाही। तुम्हाला तिथे लाईट्सची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रशिक्षकाची व्यवस्था, खेळाडू जर एखाद्या स्पर्धेला जातात तर त्यांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टींवर चिंतन झालं पाहिजे। या 70,000 मतदारसंघांच्या प्रभागामध्ये, मतदारांच्या प्रभागामध्ये या पोरांना जर एखादा खेळ खेळायचं म्हटलं ना, तर एकही क्रीडा प्रशिक्षण केंद्र नाही। विचारून घ्या तुम्ही प्रभागात, मग काय करायचं? पबजी खेळायचं, आणि मग तुम्ही इकडून म्हणायचं की पोरं फक्त ऑनलाईन गेमिंग मध्ये आहेत, का नाही राहणार? अरे तुम्ही मैदानात द्या ना त्यांना खेळायला, त्यांना द्या ना मैदानी खेळांची व्यवस्था, ते खेळतील। पण फक्त समाजाला दोषारोपण करायचं की आज समाज असा होत चालला, तरुण पिढी अशी होत चालली, याला अर्थ नाहीये। म्हणजे कुठे येथे थुंकू नये हे लिहिण्यापेक्षा येथे थुंकावं हे लिहिणं आवश्यक आहे। कुठे थुंकायचं हे म्हटलं तर माणूस बरोबर जाऊन तिथे थुंकून देईल, येथे थुंकू नये याला काय अर्थ आहे? तुम्ही व्यवस्था करणे व्यवस्थेचा नाकर्तेपणा आहे, म्हणून तुम्हाला असं लिहावं लागतं। आपण जिथून ज्या प्रभागातून आज चुनाव चिन्ह जे आपण लढून राहिले आहेत, निवडणूक लढून राहिले आहेत, तिथे कुठे ना कुठे बीजेपीचा गड मानला जातो। काही महिन्यापूर्वी जे इथे आमदारकीचे जो चुनाव झाला तिथे बीजेपीचे आमदार निवडून आले, तेव्हा त्यांना आपण टक्कर देत आहे बीजेपीला, तर काय तुमचं असं आहे वाटते की तुम्ही येणार? दोन विषय तुम्ही यात मांडले की तुम्ही या प्रभागाला भारतीय जनता पक्षाचा गड म्हटलं।
मी तुम्हाला एक आकडा देतो. ज्या गटातनं मी निवडणूक लढतोय, 2017ला भारतीय जनता पक्षाची लहर होती. 2017च्या भारतीय जनता पक्षाच्या लहरीमध्ये माहिती या प्रभागात भारतीय जनता पक्षाला किती मतदान झालं होतं? 100 लोक जर मतदान करायला गेले आहेत तर 37 लोकांनी फक्त कमळ दाबलं होतं. 37% मतदान फक्त या भारतीय जनता पक्षाला इथे मिळालं होतं. 37%वर एखादा मतदारसंघ गड होत असतो का? 60%, 65%, 70% असतं तर गड आहे. विधानसभेला तुम्ही कसं गड म्हणू शकता? 10,000ची लीड ही गड असतं? गड काय आहे? पूर्व नागपूर गड आहे. 80,000, 1,00,000 अशा जर लीड्स आहेत तर गड आहे. मध्य नागपूर कसला आला गड? 10,000ची लीड आहे. म्हणून मध्य नागपूरही गड नाहीये आणि आमचा प्रभाग तर प्रश्नच नाहीये की कोणत्या भारतीय जनता पक्षाचा वगैरे गड असण्याचा. इथे ना मी तुम्हाला एक गंमत सांगतो. या प्रभागामध्ये 37% मतदान भाजपला झालं होतं, 12% मतदान काँग्रेसला झालं होतं. साधारण 51% लोकांनी ना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं ना काँग्रेसला मतदान केलं होतं. म्हणजे 51% लोक इतके सजग या ठिकाणी आहेत की जे माणसं पाहून मतदान करतात, जे स्विंगिंग वोटर आहेत, जे कोणाचा केडर वोट नाही. मी नेहमी म्हणतो की केडर वोट हा लोकतंत्राला मारत असतो. जो स्विंगिंग वोट असतो, जो माणूस पाहून मतदान करतो ना, तो या लोकतंत्राला सशक्त करत असतो. तर 51% सशक्त करणारे लोक या प्रभागामध्ये आहेत आणि म्हणून आम्ही इथे हे पाऊल उचललंय की 51% जर लोक इथे, आता 35% लोकांनी जरी आम्हाला समर्थन केलं आणि तिथून भारतीय जनता पक्षाचे नाराज लोक 4-5% मिळाले आणि 2% जर आम्हाला काँग्रेसचे मिळाले, तरी आम्ही तीन आघाड्यांच्या लढाईमध्ये सहज सरशी मारतो.